नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे आजी आजोबा म्हणजेच घराचा आत्मा. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याशिवाय घर अपूर्ण वाटतं. प्रत्येक घरात आजी आजोबा हवेच. कधी हसवणारे, हसणारे तर कधी प्रेमाने बोलणारे, चांगले संस्कार करणारे आजी आजोबा प्रत्येक घरात हवेच. तर सादर करत आहोत इयत्ता 3री मधील विद्यार्थी भाविन. नाटकाचे नाव आहे घरात आजी आजोबा हवेत. नमस्कार मंडळी, काय कसं बरं ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न कुटुंबाची काळजी घेताय ना? आपले आई वडील, आपल्या आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे आधार असतात. त्यांना दुसरीकडे राहून देऊ नका, त्यांच्या सोबत राहा. आज म्हटलं स्वतंत्र जात विचारावा, आज म्हटलं स्वतंत्र जात विचारावा. आई बाबांसाठी आपण काय करतो? आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलाय ना, आई बाबा दुपारी उठली असं कधी झालंय का? आपण जेवायच्या अगोदर कधी आई बाबांचं ताट वाढलंय का? बरं, तुम्ही घरी आल्यावर आई बाबांसाठी काय आणता? तुमच्या स्वतःच्या आई बाबांचा फेवरेट कलर कोणता? देवा, आई बाबांना हवे ते मला भेटू दे अशी कधी प्रार्थना केली आहे का तुम्ही? पाहिलंय का कधी आई बाबा ऑनलाईन आलेत का? त्यांच्या बर्थडेची पार्टी त्यांच्या मित्र मैत्रिणींना कधी आपण देतो का? त्यांनी पसंत केला की आपण कधी आवडतो का? तरी बाळाला कोण बोलला का मन येते भरून, आपण मात्र बोलताना शिव्या आई बाबांवर. लक्षात ठेवून बाळासाठी देवापाशी कधी दैवापाशी नशिबामुळे हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची मिरचीची गोळी विसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची मिरचीची गोळी विसरते. आईच्या मुलांनो वागाना, आईच्या मुलांनो वागाना. तिचा खडपड हात हातात घेऊन एकदा बघा ना. किती करतो तू आजो, झेप कमी पडते. आई बाबांनी कधी घेतल्यावर बाळाची उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म व श्रद्धेच्या गोष्टी करता? आई बाबांच्याच पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणतात. आई बाबांना सतत मुलाचा ध्यास, त्याची धुंदी. बाळांनी कधी गमत आली नाही तरी आई बाबा सदा आनंदी. नको कधी स्पर्धा, नको हेवा. जग जिंकायचं असेल तर मित्रांनो आई बाबांच्या पायावर डोकं ठेवा आणि आई बाबांची सेवा करा. तर आता आपण पाहणार आहोत एक नाटिका. त्या नाटिकेमध्ये आसावरीच्या आजी आजोबांना वृद्धाश्रमात टाकले. त्यांना वृद्धाश्रमात टाकणे योग्य आहे का? तर चला पाहूया पुढील नाटिके. अरे पोरांनो, तिकडे काय करताय? या लवकर. मी बसणार. गप्प बसा, गप्प बसा. इकडे या, इकडे या. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात जायचं नाही. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळलं? बरं, आता पळा. अहो चला लवकर, किती उशीर करता तुम्ही? चला पटापट. आले का? अरे कोण आले आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी मी एक गंमत आणलीये. फक्त तुझ्यासाठीच, फक्त तुझ्यासाठी. बघा दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठीच, फक्त. अरे बापरे, ओ थांबा. अच्छा, काल मी मागितले तर म्हणालीस की लाडू संपले. हो, मग मला माहिती होतं ना आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता लेकरांना घेऊन येते ना, म्हणून मी त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी सुद्धा मला अशीच लाडू बनवायची. मी लहान होती ना, आजी आठवत नाहीये, पण तिने हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पुरी. माझी मॉम म्हणते की माझी आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो हा तुला. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. आजी आजोबा तुम्हाला तुमच्या नातवंडांची आठवण नाही येत का? येते ना.
खूप येते. असो. असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते म्हणून तर जगतोय बघा मी, नाहीतर केव्हा. ओ गप्प बसा, आधी मी जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काही ठरलं नव्हतं, आधी मी जाणार. माझ्यावर बोलणं झालं. माझं पण वर बोलणं झाले, आधी मी जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे लहान पाहुणे तुम्हाला काय समजतील की हे आजी आजोबा तर भांडण करतात. तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा, दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. पोरी इथं बघ. अगं हसते का? अगं पोरी, कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. येते ना, पण दोघंच एकमेकांचं घर झालंय बघ. तुटलेल्या लाकडावर पाखरेऊन बसावं कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणता ना, जुनं आठवायचं नाही आणि सांगवायचं नाही. तुला कसं माहित आहे हे वाक्य? माझा दादा म्हणतो. परी, तू कुठे राहतेस? गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे माझं. तुझं पूर्ण नाव काय? आसावरी संदीप पाडवकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. मी श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे तुम्ही माझ्या आजी आजोबा? सरस्वती, बाळा तू घरी जा, आम्ही आम्हाला इथे भेटायला यायचं. नाही बाळा, तू घरी जा. बाळा तू घरी जा. कशासाठी हवाय? मला माझ्या दादाला फोन लावायचा. हे घे. ही त्यांची एक मजबुरी आहे, पण दादा मला माझ्या मम्मी पप्पा मला म्हणजे आजी आजोबा भेटले. थँक्यू मिस. वेलकम. आता मी माझ्या आजी आजोबांसोबतच राहणार. छकुली, तू इथे कधी आलीस? माझी मिस मला सगळ्या आजी आजोबा दाखवायला इथे घेऊन आली. छकुली, चल आपण आपल्या घरी जाऊ. मी इथेच राहणार. चल छकुली, आपण आपल्या घरी जाऊ. मी माझ्या आजी आजोबांसोबतच इथे राहणार. छकुली, हे आपले घर नाही, आपले घर तिकडे आहे. चल छकुली, आपण आपल्या घरी जाऊ. आपले घर तिथे आहे
त्यांना नको, तू चल. मग मी पण इथेच राहणार त्यांच्यासोबत. छकुली, त्यांना इथेच राहू दे, तू चल आमच्यासोबत. त्यांना पण आपण आपल्या घरी घेऊयात, नाही तर मी इथेच राहते. दादा, आपण प्लीज आपण आपल्या आजी आजोबांना पण आपल्यासोबत घरी नेऊयात ना. त्यांना नको, तू चल. मग प्लीज आपण आपल्या आजी आजोबांना पण आपल्यासोबत घरी नेऊयात ना. नाही, ते इथेच राहतील, तू चल आमच्यासोबत. मग मी पण नाही येणार, मी पण इथेच राहणार. चल छोकुली, आपण आपल्या घरी जाऊ. चल आपण आपल्या घरी जाऊ. मी नाही येणार घरी, मी माझ्या आजी आजोबांसोबतच राहणार. छकुली, चल आपण आपल्या घरी जाऊया, ते इथेच राहतील. आता मी माझ्या आजी आजोबांसोबतच राहणार, त्यांच्यासोबत खूप खेळणार. ते मला रोज रात्री नवीन नवीन गोष्टी सांगणार. आजी आजोबा, आता तुम्ही तुमच्या घरी जाणार. मी ना लगेच तुमच्यासाठी कागदपत्र बनवते. हा, असं बरी, आता तुला तुझे आजी आजोबा भेटले आहेत, आता आम्ही रोज तुझ्या घरी खेळायला येऊ.
सवरी आता रोज संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात तुझ्या आजी आजोबांसोबत खेळायला जाऊ, मजा करू. आता आपण खूप खूप खेळू. आम्हाला माफ करा आई बाबा, आमचं चुकलं. आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. मंडळीने कुटुंब किती